आता जसं म्हणता की हिंदू समाज आणि आदिवासी समाज हा वेगळा वेगळा आहे, तर हा कसा वेगळा वेगळा आहे? नाही, हिंदू समाज आणि आदिवासी समाज वेगवेगळा नाही. आदिवासी आणि हिंदू एकच समाज आहे. हे कोणीतरी वेगळा विमास तयार करतात. कारण पहा, सुप्रीम कोर्टाने 1995ला म्हटलं आहे की जो या देशात राहतो, देशावर प्रेम करतो, देशाचं अन्न खातो, कोणत्याही देवाची कोणत्याही पद्धतीने जर तो पूजा करत असेल तरी तो हिंदू या सतत मोडतो. कारण हिंदू ही जीवन जगण्याची पद्धती आहे. याच्यात आदिवासी मोडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडविलमध्ये सांगितलं, यहुदी, ख्रिश्चन, पारशी आणि मुस्लिम सोडून सगळे हिंदू या सतत मोडतात. आणि आदिवासीची संस्कृतीतूनच हिंदू संस्कृती झाली आहे. त्याच्यामुळे ना आमच्या पूर्ण पूर्वजांचा, शूरवीरांचा जो इतिहास आहे तो हिंदू लोकांसोबत होता. आदिवासी आणि हिंदू असं वेगळं करता येणार नाही. आदिवासी हिंदूच आहे. आणि जो आता समाजामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह पसरतोय, म्हणजे प्रभू श्रीराम आणि रावण यांच्याबद्दल, तर यांच्यामध्ये तुमचं काय मत आहे? नाही, हे मुद्दामून ठरवल्या जातात. या देशात जर या देशाला गुलाम करायचं असेल तर पहिले हिंदुत्वाला तोडा. मग हिंदुत्वाला तोडण्यासाठी आदिवासी, दलित या सगळ्यांना हिंदूपासून वेगळं करा असं आहे. खरं म्हणजे भगवान श्री रामाच्या 14 वर्षाच्या वनवास काळात सगळे आदिवासीच होते. आदिवासी बजरंगबली असेल, आदिवासी नलनील असेल, आदिवासी जमवंत असेल, आदिवासी सुग्रीव असेल, आदिवासी अंगद असेल, हे सगळे आदिवासी लोकांनी राजा श्रीरामला भगवान श्रीराम बनवलं. आणि त्याच्यामुळे आमच्या आडनावामध्ये पण आत्राम, शेराम, केराम, कुसराम, तुमराम राम आहे. आमच्या डीएनए मध्येच राम आहे. आणि भगवान श्री रामाला आम्ही खूप मानतो. आमचा डीएनए त्यांच्या सगळ्या दुःखात होतं. राजा श्रीरामाला भगवान श्रीराम बनवण्यापर्यंत आम्ही, त्याच्यामुळे भगवान श्रीराम आहे. राहिला रावणाचा, रावण हे वसावा ऋषीचे आणि पुलिस्त ऋषीचे पुत्र आणि वसावा ऋषीचे चिरंजीव आहे. आणि ते उच्चवर्णीय होते. उच्चवर्णीय रावण हा आदिवासी होऊ शकत नाही. पण या देशातल्या संविधानाला, या देशातल्या हिंदुत्वाला न मानणारे लोक असा नेरेटिव्ह क्रिएट करतायत. पण आता त्यांना सांगावं असं वाटतंय की आता खूप सारी प्रगती झाली आहे. मीडिया खूप सारा स्ट्रॉंग झाला आहे. आता अशा चुकीच्या नेरेटिव्हवर आता लोकांना आदिवासींना संभ्रमित करण्यात येणार नाही. भगवान श्रीरामाला अनादी काळापासून मानतो. आमच्या आडनावात पण राम आहे. त्याच्यामुळे भगवान श्रीरामच हे आराध्य दैवत आमच्या आदिवासी लोकांचे आहे.